पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या नैताळीतील मतोबा मंदिरातील मूर्ती आणि दानपेटी चोरीला गेली आहे। चांदीच्या 2 मूर्ती आणि दानपेटी घेऊन चोरटे फरार झालेले आहेत। या आधी एक मूर्ती असताना चोरी झाली होती आणि त्यामुळे गावकऱ्यांनी दुसरी मूर्ती केली। मात्र चोरीला गेलेली मूर्ती एका शेतात नांगरणी करताना आढळली होती। त्यामुळे मंदिरात 2 चांदीच्या मूर्त्या झाल्या होत्या। आता दोन्ही मूर्ती चोरीला गेलेल्या आहेत आणि त्यामुळे गाव बंद ठेवण्याचा निर्णय जानेवारी महिन्यामध्ये 15 दिवस निर्णय घेण्यात आला। जानेवारी महिन्यामध्ये 15 दिवस मतोबा महाराजांची यात्रा असते आणि यात्रेपूर्वीच मूर्ती चोरीला गेल्याने खळबळ माजली। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी किरण ताजने। किरण, विक्रांत, खरं म्हणजे नैताळे गाव जे आहे त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते। लाखो भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मोठं श्रद्धेचं ठिकाण ते मानलं जातं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी यात्रा भरत असते। काही दिवसांवर ही यात्रा येऊन ठिपलेली आहे आणि अशातच मंदिरातल्या 2 मूर्त्या चोरीला गेलेल्या आहेत। त्या मूर्त्यांचा देखील इतिहास आहे। त्यातली एक मूर्ती यापूर्वी चोरीला गेलेली होती। ती एका शेतामध्ये आढळलेली होती नांगरणी करताना आणि मग एक साधारण 1 ते 1.5 महिन्यांचा काळ मंदिरात मूर्ती नव्हती। त्यामुळे गावकऱ्यांनी दुसरी मूर्ती त्या ठिकाणी तयार केलेली होती। त्यामुळे 2 मूर्त्या झालेल्या होत्या। आता रात्रीच्या वेळेला 2 चोरट्यांनी येऊन त्या ठिकाणी असलेल्या ज्या दोन्ही मूर्त्या होत्या त्या चोरून नेल्या। त्या ठिकाणी असलेली दानपेटी सुद्धा चोरून नेलेली आहे। आता गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट या निमित्तानं निर्माण झालेली आहे की चोरी करणारे नेमके हे चोर कोण आहे, त्यांचा तातडीने तपास करावा, गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची मागणी होती आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। आता त्या सगळ्या अनुषंगाने गावकऱ्यांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये उमटतात। त्यामुळे आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती। आणि या काही बातम्यांसह